महाशिवरात्री हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। यंदा चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारीला सकाळी 11:08 सुरू होत आहे आणि 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 संपत आहे। महाशिवरात्री यंदा 26 फेब्रुवारी 2025 बुधवारी साजरी केली जाणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी निश्चित काळात भगवान शिवशंकरांची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। निश्चित काळात केलेल्या पूजेची सिद्धी लवकर प्राप्त होते असं म्हटलं जातं। सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवाचे परम तेजस्वी अस्तित्व या पृथ्वीवर सक्रिय होते। या काळालाच आपण महाशिवरात्रीचा निश्चित काळ म्हणून ओळखतो। या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्याने निश्चित काळ सर्वात प्रभावी मानला जातो। तर निश्चित काळ हा मध्यरात्री 12:27 पासून सुरू होत आहे, तो मध्यरात्री 1:16 पर्यंत असणार आहे। 4 प्रहरांवर पूजा करण्याला सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी खूप महत्त्व आहे। तर सगळ्यात पहिला प्रथम प्रहर पूजेची वेळ करण्याचा आहे 26 तारखेला सायंकाळी 6:24 पासून ते रात्री 9:34 पर्यंत। दुसरी प्रहर पूजेची वेळ आहे रात्री 9:34 पासून ते मध्यरात्री 12:39 पर्यंत। तिसरा प्रहर पूजेची वेळ आहे मध्यरात्री 12:39 पासून ते मध्यरात्री 3:45 पर्यंत। चौथा प्रहर पूजेची वेळ आहे रात्री 3:45 पासून ते 27 तारखेला सकाळी 6:50 पर्यंत। तर या प्रकारे तुमच्याकडे 4 प्रहरांमध्ये भगवान शिवशंकरांची पूजा करण्याची पद्धत असेल तर हे 4 प्रहर या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता किंवा निश्चित काळात पूजा केली तरी सुद्धा चालेल। आणि तुमच्याकडे अशी काही पद्धत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळात भगवान शिवशंकरांची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे। तुम्ही घरी करा किंवा मंदिरामध्ये जाऊन करा, या 2 वेळेमध्ये केली तर अतिशय उत्तम। पण या 2 वेळेमध्ये निश्चित काळामध्ये आणि 4 प्रहरांमध्ये सुद्धा तुम्हाला पूजा करणे शक्य नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये अगदी तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा केली तरी सुद्धा चालेल। शेवटी काय आहे बघा, आपला भाव महत्त्वाचा आहे। वेळ, साहित्य, पूजा मांडणी, उपवास याही पलीकडे आपली श्रद्धा, आपला भाव आणि आपली भक्ती यावर सर्व निर्भर आहे। नमस्कार।